नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत नारायणराव इंगोले यांच्या शेतामध्ये. तर हे गव्हाचं पीक आपण पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर त्याची थोडीशी प्रतिक्रिया घेऊत आपण. नमस्कार. नमस्कार. नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नारायण माणिकराव इंगोले. मालेगाव येथील रहिवासी असून नोकरी प्लस शेती हे दोन्ही व्यवसाय आहेत माझे. आणि माझं जी गव्हाची व्हरायटी आहे श्रीराम 05 ही व्हरायटी संपूर्ण समर्थ ॲग्रो एजन्सी मार्फत मार्गदर्शनाखाली लावलेली आहे. या व्हरायटीला सुरुवातीला मी डीओ बायोफॅक्टरियन सेंद्रिय खत वापरलेलं आहे 2 बॅग. त्याच्यानंतर सुरुवातीला दुसऱ्या पाण्याला एकरी 1 पोत युरिया आणि 5 किलो झिंक आणि त्याच्यानंतर फवारणीमध्ये घेतलेला आहे पहिल्या स्प्रेला नॅनो DAP आणि चिलेटेड झिंक आणि आता याच्यानंतर सिलिकॉन प्लस फॉस्फरस फॉस्फरस याची फवारणी घेणार. तर सध्या तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता कशी आहे. बरं, तुम्ही फुटवा वगैरे हे टाकल्यानंतर खत वापरल्यानंतर समाधानी आहात का? एकदम समाधानी आहे. आजूबाजूचा गहू बघा ना तुम्ही आता. हो. एक 8 दिवसाच्या मागले गहू बघा हे बघा. ठीक आहे. आणि तुम्ही शेती प्लस व्यवसाय नोकरी करता. हो. ते त्याच्या हिशोबाने तुमची शेती दरवर्षीच चांगली असते. हो. समर्थ ॲग्रोच्या मार्गदर्शनासोबत तशी तुमची मेहनत आहे. आणि आता शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता त्याच्यावर फुटवा वगैरे किती आलेला आहे. याची पोझिशन सध्याची कंडिशन बघू शकता. अपेक्षित उत्पन्न तुम्हाला काय असेल या गव्हात? अपेक्षित उत्पन्न आता मनामध्ये जर घ्यायचं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये तर समजा आता 3 खंड्या प्लस व्हायला पाहिजे आता 2 एकर मध्ये 3 खंड्या. ठीक आहे. म्हणजे 60 क्विंटल कमी होईल या गव्हाच्या पोझिशनच्या हिशोबाने. ते आपण पुन्हा एक व्हिडिओ ज्यावेळेस यांचे म्हणजे मळणी काढणी चालू हार्वेस्टिंग चालू राहील त्यावेळेस एक यांचं उत्पन्नाचं काय डिटेल आहे ते आपण देऊ. श्रीराम कंपनीचं सुद्धा मी धन्यवाद देतो. धन्यवाद.